अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, असेच प्रेमळ भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। मित्रांनो, एका भक्ताने सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी समर्थांना विचारले, स्वामी, मी तुमची भक्तिभावे पूजा करतो, सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही, तरी लोक मला का टाळतात, फसवतात आणि लुबाडतात? तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्याची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते, ते तुला फसवतात, तात्पुरता त्यांचा फायदा होतो, पण तू निराश होऊ नकोस। तुला फसवल्याने त्यांना पुढे जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागते। आणि मग वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते। म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नको, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मित्रांनो, स्वामींवर तुमचा खरंच मनापासून विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये टाईप करा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। मित्रांनो, आणि तुमच्या मनातील इच्छा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ हा मनाला खूप मोठा आधार देणारा आणि मिळणारा मंत्र आहे। स्वामी या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरवणारे स्वामींचे हात, खरंच हे अनुभवले की नक्कीच जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्या सोबत आहेत आणि फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेली हाक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार। जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरला असतो। आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय। स्वामींना जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात। विश्वास ठेवा, केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात। त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती। कधी कुणाचा हेवा नको, कुणाची निंदा नको, आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, या गोष्टींमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो आणि स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही। वेळ आली की समजते स्वामींची लीला अगाध आहे आणि अपरंपार आहे आणि स्वामी खरंच खूप श्रेष्ठ आहेत। जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करत असतो ना, तेव्हा दुवा करत असतो ना, तेव्हा आपली प्रार्थना निश्चितच इतरांसाठी मदतनीस म्हणून कार्य करते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात। आणि ही समज लक्षात ठेवून जर कोणी दुःखी वा पीडित असेल तर त्याचे दुःख, संकट दूर व्हावे यासाठी आपण स्वामींकडे सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, ही प्रार्थना करायची आहे। त्यांचे दुःख दूर होऊन त्यात समाधान, आरोग्य, ऐश्वर, यश लाभावे म्हणून प्रार्थना करायची आहे। निश्चितच आपली प्रार्थना त्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडून आणेल आणि कर्माच्या विज्ञानाप्रमाणे आपल्या जीवनात सुद्धा हजारो पटीने वाढवून ती आपल्याला मिळणार आहे। जन्मामध्ये श्रेष्ठ मानव जन्म आहे। स्वामींची सेवा करा तुम्ही आजन्म, स्वामी नाम किती असे गोड, मदचाही नाही काही मोल, आणि प्रपंचामुळे कमी होतो सेवा, म्हणून येतो पुन्हा नरजन्मा। मागच्या जन्माची सेवा पूर्ण करून घ्यावी, पुन्हा जन्म मिळाला तर तुमची सेवा घडावी। नाम तुमचे घेता दुःखाची वाट सुखी होते, दुःख कमी नाही झाले तरी सोसायचे बळ मिळते। जे हवे असते ते जरी मिळत नाही, आपल्यासाठी चांगले ते स्वामी देई। जाणारा प्रत्येक क्षण तुमच्या इच्छेनेच जातो, म्हणून येणारा प्रत्येक क्षण सुखदायक वाटतो। आधार असला की हिंमत मिळते, अंधारातही प्रकाशाची वाट मिळते। स्वामी आधार तुमचा असला की अमावस्येलाही पौर्णिमेचा प्रकाश मिळतो। तुमच्या नामात स्वर्गाचा सहवास लाभतो। स्वामी तुमचे तेज सूर्य चंद्राच्या पलीकडे आहे, तुमच्या कृपेचा सागर समजण्या पलीकडे आहे। म्हणून तुम्ही माझे स्वामी आहात आणि तुमच्यावर माझी भरपूर भक्ती आहे। मित्रांनो, स्वामींनी आपल्याला एक तारक मंत्र दिला आहे। या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे आणि जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात। स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे, तारक मंत्र देऊन। तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीही विचारही करू शकत नाही। शेवटची ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती,
हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरातील एक मानसिक बळ येते ते. आणि हो, जरा हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपल्याच स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे आहे, अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा, या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या, ती तुम्ही सहजच मिळवाल. आणि नंतर तुमच्या आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील, अरे तू काय करतोस रे, की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते ती. तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत आणि या जगाचा जो एकच मालक आहे. या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो ना, तो सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे आहेत आणि राहणारच. तरी मी एक परत विनंती करतो की सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवा आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून प्या आणि बघा अनुभव. स्वतःच्या अनुभवातून स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही आणि मग आपल्याला ओळखण्यात त्यांची चूक होती. तुम्हाला फक्त चांगले करण्याचे, चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे. तुम्ही 21 दिवसात 1,25,00,000 स्वामी समर्थ असा शब्दमंत्र लिहून काढला तर तुम्हाला याचा वेगळा प्रत्यय येईल. हे होऊ शकते आणि तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, नक्कीच करून बघा. दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुमचेच आहे, मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तुम्ही मला भरपूर दिलेत. राहिलेले आयुष्यही तुमच्या कृपा आशीर्वादाने आणि तुमच्या सहवासाने सुख, शांती आणि समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे. आणि स्वामी समर्था आम्हाला नेहमी सुखात ठेवा आणि असं सुखात ठेवा की तुमचा हात आमच्या पाठीवर कायम असाच असू द्या आणि तुमचा आशीर्वादही असाच असू द्या. नदीच्या प्रवाहाजवळ गेल्यावर तिचा संदपणा व खळखळाट जाणवतो, परंतु तिच्यापासून काही अंतरावर, दूरवर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व गतिहीन दिसते. तसे स्वतःला स्वतःचा विसर पाडून पूर्ण त्यागमय केल्यावर आपले अस्तित्वच उरत नाही. जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकणे, परावर्तित जीवनाची चमक व प्रकाशपण उरते आणि अगदीच असेच व्हावे लागते. आपण दुसऱ्यांच्या उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्वच फक्त सगुण रूपात न ठेवता ते फक्त परावर्तित अथवा तेजात ठेवणे, हीच त्याग या स्थितीची अवस्था होय. आणि ही अवस्था झाली की मग तुम्हाला सर्व काही मिळते. मित्रांनो, जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त आणि स्वामींवर प्रेम करणारा भक्त अतिशय खडतड रस्त्यावर देखील प्रगती करतो. पण ध्येयशून्य माणूस नक्कीच रस्ता कितीही सोपा असला ना तरी कुठेही तो पोहोचू शकणार नाही. आपले ध्येय आज ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल ना, महाराज त्याचा योग्यक्षम निश्चित चालवतात व सदैव त्याच्या पाठीशी असतात. फक्त स्वामींवर त्याचा विश्वास असायला पाहिजे. स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो ना, त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे आणि आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे, जे शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. बघा, तुम्हाला यश एक दिवशी नक्कीच मिळेल. स्वामी म्हणतात, प्रत्येकावर आपलेपणा उधळताना समोरच्याची पात्रता लक्षात ठेवावी, म्हणजे पुढे होणारा पश्चाताप नक्कीच तुम्हाला टाळता येईल. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपल्याला जे हवे आहे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही, हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते आणि तिला अधिक सकारात्मक करते, एवढे मात्र आहे. आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हे संकेत दिले आहे की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी, त्रास देणारे माणसं
वा नकारात्मक घटना घडत असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असे समजा. आपण सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर, स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहे याचे मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात. ही अनन्य भक्तीची त्यांना भावना त्यांनी बाळगली पाहिजे. बघा, एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो, मग हे त्रास देणारे व उपद्रवी आपोआप विलीन होतात. मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाही. अशी व्यक्ती वा घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही. मित्रांनो, ज्यांच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे आणि ज्यांच्याकडे मनशांती आहे तो पैशांच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आणि स्वामी भक्त असा आहे की ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. कारण गुरु माऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते ना तोच खरा श्रीमंत आहे. म्हणजे महाराजांचे सेवेकरी आणि त्यांना संपूर्ण सुख प्राप्त झालेले आहे कारण ते भगवंत नामात आहेत. असा एकतरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आणि स्वामी भक्त दाखवावा ज्याच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे महाराज आहेत तेथे समस्त ब्रह्मांड वास करते आणि तेथे सर्व काही गोष्टींना यश मिळते. आपल्यासमोर छोटी छोटी संकट येतात, कोणाचा ना कोणाचा तरी आधार मिळतो. आपण सावरतो. आपण सावरलो तरी मनावर उमटायचे ते चरे कायम राहतात. केव्हा तरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोहोचण्याची वेळ येतेच. मग स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्चर्य व्यक्त करतो की अरे, अमका तमका प्राणी असा कोसळेल असं वाटलं नव्हतं. 25-25 वर्ष संसार केल्यावर कोणी घटस्फोट घेतला की 90% माणसं म्हणतात, ह्या वयात घटस्फोट? मग 25 वर्ष काय केलं? 25 वर्ष जास्तीत जास्त सहन केलं. अंतरपाठ दूर होता क्षणी अनेकांचा प्रवास घटस्फोटाच्याच दिशेने सुरू होतो. 25 वर्ष संसार केलाच नाही, फक्त सहन केलं. यातूनच अनेक जण दैववादी होतात आणि पत्रिका कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरतात. कुणाला मंगळ, कुणाचा वक्री राहू असं काही ना काही ऐकतात, जप करतात, नवस बोलतात. ही अशी सगळ्यांची केविलवाणी धडपड पाहून सगळ्यांच्याच माणसाबद्दल अपार कळवळा येतो आणि प्रचिती नसतानाही म्हणावंसं वाटतं, सर्वे पी सुखीन संतू. म्हणून सर्वांना या जगात सुखी ठेवा. स्वामीराया, सर्वांच्या इच्छा मनापासून पूर्ण करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो. गुरुदत्त हे नाव मुखात घेऊन त्या ठिकाणी चित्त गुंगून जाते आणि आपले जे जे काय आहे तसे पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्याचे स्थान त्या चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते. ही स्थिती वाढवण्याची असेल तर मग काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून सद्गुरू स्वामी समर्थांच्या कृपाछत्रात या दत्त नामाची ज्योत तेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्यांचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर हवा. त्यात ते स्मरण चिंतांत जगडून टाकले पाहिजे आणि अनुभूती येईपर्यंत आलेली कष्टमय सेवा ही या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी नेम धरून मूळ भक्तीचे मर्म व आपल्या स्वतःच्या स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. आणि ही तयारी म्हणजेच कोणतेही श्रम न करता अनुभूतीमधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची क्रिया आणि प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढवावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते तेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते. आणि यासाठी दृढतेची कास धरून त्याच्यावर प्रचंड गाठ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा दत्त या नामाने तुला त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचवेल आणि मग तुला आरामाची गरज नक्कीच भासणार नाही. मग तू फक्त भगवंत नामात राहशील आणि मग फक्त भगवंताचे नाम घेशील. ही सोनेरी शब्द आणि अक्षर सुमने इतकी हळूवारपणे घ्यावीत ना. कोणती? फक्त श्री स्वामी समर्थ. ही त्याची गोडी अमृताला लाजवू पाहते. ही शब्दमाला आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेज पुंज स्वरूप ती तुमच्या कंठात पाजरू देऊन तुम्हाला सुशोभित करेल आणि या स्वामी नामाचा सोनेरी फलक तुमच्या कर्तृत्वाला उजळा देईल व तुम्ही अजरामर व्हाल. तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात तेही शब्दरूपी सोनेरी कडांनी सजलेली अक्षरवली तुम्हाला नक्कीच सांगेल. स्वामींना माझा हात पकडा असे कधीच सांगण्याची वेळ येत नाही. जर आपली त्यांच्या चरणाची संपूर्ण शरणागती असेल म्हणजे जे जे घडत आहे ती स्वामींची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईटबद्दल काहीच वाटेनासे होते
त्यावेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारलेली नक्कीच असते. म्हणून तुम्ही त्यात टेन्शन घेण्याचं काहीच कारण उरलेलं नाही. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायलाच पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊन लागली ना, तर मग आणखी एक पटते की आपले सगळे सुखे आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेले आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले आहे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. आणि करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांतच होतो. डोक्याला काही ताप उरतच नाही. मग फक्त आला दिवस वाट्याला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा आणि स्वामींचे नामस्मरण करायचे. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्यांचे दैवत आहेत, त्यांच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज हे परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. आणि हा अनुभव सत्य आहेत. मित्रांनो, 2 क्षण सुखाचे 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे. असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथेच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं. घडत नाही काही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. एवढं लक्षात ठेवा. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने. त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे. हे असंच जगायचं आणि असंच चालायचं असतं. म्हणून तुम्ही असं टेन्शन घ्यायचं नसतं. कोणी विचारलं आयुष्यात काय गमावलं आणि काय मिळवलं, तेव्हा सरळ सांगा की जे गेलं ते माझं नव्हतंच आणि जे मिळालं ते स्वामींनी माझ्यासाठी ठेवलं होतं. आणि जिथे मी जास्त काही मागत नाही आणि स्वामी मला कमीच पडू देत नाही, एवढं पण खरं आहे. कारण स्वामींवरची श्रद्धा ही अतूट आहे. म्हणून स्वामी प्रत्येक कामात आपल्याला यश नक्कीच देतात. आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत असे छातीरोगपणे सांगत चला. काही नाही केलेत तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी. आणि मग ही भावना असली तर मग तुम्ही काहीही करू शकता. स्वामी, ज्यावेळी हरतो मी संकटांना, तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनवून. जेव्हा चालतो अंधारातून, तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनवून. जेव्हा वाहू लागतो दुःखाचा वारा, तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूंचे पाट, तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरू, तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून. आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव किती मोठी संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी. प्रत्येकाला इथे गर्व आहे. मी आहे ना तर सर्व आहे. आणि अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचं राहत नसतं. आदर कर सर्वांचा, हाच मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेली 4 माणसं आणि त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच या जगात खरा श्रीमंत आहे. आणि त्यानेच मनापासून श्रीमंत व्हायचं असतं. कोणाला बोलून दाखवायचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं की कोण कसं वागतंय. कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून वाईट होतो. म्हणून लक्षात घ्या, माणसं ओळखायला शिका. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं. कारण देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला चांगलं वाटतं, तर ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. मित्रांनो, आपणच केलेल्या कर्माची भीती असते, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का दिसते. पण पाप तर विचारातच असतं, शरीरात नाही. आणि गंगा तर शरीर धुते, विचार नाही. लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये. कारण ती अंतकाराने आणि कालांतराने उघड होऊन आपल्याला किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम नक्कीच राहायला पाहिजे. वेळ निघून जाते. आपले घर, आपले आईवडील, घरचे जेवण, फ्रेंड्स यांसारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या समोर असताना त्यांची किंमत कळत नसते. पण एकदा का ती गोष्ट दूर झाली, दिसेनासे झाली, तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती व्हॅल्युएबल होते हे लक्षात यायला सुरुवात होते. मग टाईम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो. मग खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. आणि ही कोणीतरी जगात बाळगत असतं. मित्रांनो, खरी संपत्ती नसले आयुष्यात काही तरी चालेल, फक्त आईवडील सोबत असावेत. नसला आयुष्याचा मोठा बंगला तरी चालेल, पण सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत. नसली महागडी गाडी तरी चालेल, डोळ्यांना आईबाबा कायम आनंदी दिसावेत.
नसले मोठे नाव आणि गाव तरी चालेल, त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम असावेत. गरीब म्हणून जगणे हिणवले तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझे विठ्ठल रखुमाई माझ्या सोबत असावेत, एवढेच स्वामींचरणी प्रार्थना. ते मन असते ज्याला सगळे समजते पण निर्णय घेऊ शकत नाही, आणि ते मन असते म्हणून सगळे सुख दुःख स्वतःच्या जवळ साठवून ठेवते, ते मन असते. कित्येक मान अपमान सहन करून ते पचवते, आणि ते मन असते. कुणावर तरी जीवापाड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते, ते मन असते. जीवापाड प्रेम करून कुणाच्या तरी भीतीने किंवा काहीतरी अडचणीमुळे व्यक्त होऊ शकत नाही, ते मन असते. मारापेक्षा एखाद्याचे टोचून बोलणे ज्याला जास्त लागते, ते मन असते. लोक म्हणतात मनात एक आणि तोंडावर एक. हो, हे खरंच आहे, कारण हे मन असते, आणि मग ते मन जर बदललं तर माणूस त्यानुसार बदलत असतो आणि बोलत असतो. मित्रांनो, स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. मग ज्याला तुम्ही पटलात तो तुमच्या कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी वळवून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. तुम्हाला जो व्हॅल्यू देईल त्याला तुम्ही नक्कीच व्हॅल्यू देत जा, आणि त्याचा उपयोग घेत जा. कोणाच्या असल्या नसल्याने कोणाला फरक पडत नाही. जर तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल, आणि नसाल तर पर्याय शोधला जाईल. पुढे जाणे ही जगाची रीत आणि गरज आहे. या गरजेचं दुसरं नाव स्वार्थ आहे, आणि या स्वार्थामध्ये जो गुरफटला तो पूर्णपणे वाया गेलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, स्वार्थामध्ये कधी गुंफळू नका. मित्रांनो, सुंदर असे शब्द आहेत, ते ऐकायला खूप छान वाटतील. नक्कीच मनापासून ऐका. देह भाड्याचे रे घर, मीची उगाच चर, जावे सद्गुरूंसमोर, ठेवी पायावर शिर. म्हणे माझा मी मालक, अरे गुरु देहाचा चालक. काही येईना डोक्यात, जागी वासनेची भूक. घेतो जमीन जुमला, गाडी बांधीन इमला. पण कळेना अभंग, इथे मालक पांडुरंग. तुझ्या श्वासाचा व्यापार, त्याचा नित्य व्यवहार. सारे कर्म गुरु धुई, तुला देणे घेणे नाही. त्याचा व्यापार थांबला, तुझ्या श्वास रे थांबला. काय घेऊनी जाशील, भोग प्रारब्धाचे फळ. घाल सद्गुरूंना साध, मिळे तात्काळ प्रतिसाद. आज सद्गुरूंची आण, देहावरी तुळशी पान. सद्गुरु चरणी अर्पण, हे सद्गुरू स्वामी समर्था. सर्वांना सुखी आणि समाधानी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. प्रत्येक माणसाच्या स्वभावात थोड्या बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाकं असतात. त्यांना आवर घालण्यासाठी मनाचे व्यसन असते, आणि त्यांचे सारथी तुम्ही असता. आयुष्य हे कुरुक्षेत्र आहे. तुम्ही कोणाच्या बाजूने लढता आणि तुम्ही तो रथ कसे चालवता त्यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होत असतं. ज्याला दुःखाची जाणीव असते ना, त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो ना, तेव्हा आपण आरसा नाही फोडत, तर तो डाग साफ करतो. तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते, तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते. कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखतो. मित्रांनो, परमेश्वराची योजना निराळी असते. आपण मर्त्य जीवांनी त्यात ढवळाढवळ केली की मग बॅलन्स जातो आणि तोल बिघडतो. त्याची रचना पहा. तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो, कंजूस नवऱ्याला उधळी बायको देतो. भगवंता कसली जोडीदारी देतोस रे. म्हणून आपण त्याच्या नावाने खडे फोडतो, पण त्यांची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही, मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखाव्यावर बोलून कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो, आर्थिक बाजू पाहतो, सौंदर्य शोधतो, शिक्षणाचा अंदाज घेतो, आणि केवळ रूपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो, आणि म्हणून वैतागतो, पस्तावतो, आणि परमेश्वराने भलता जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो. शेजाऱ्याची बायको ही दुसऱ्याला सुलक्षणी वाटत असते, पण तुमच्या मनात काय आहे हे तुम्ही ओळखून तसे वागले पाहिजेत. आता मित्रांनो, स्वभाव ही प्रत्येकाची वैयक्तिक ओळख असते. स्वभाव बदलता येत नसतो अथवा देता घेता येत नसतो. आपली समज वाढत असताना जे आपल्या मनाला जास्त आवडतं गेलं त्याचा परिणाम म्हणजे आपला स्वभाव असतो. लोकांना न आवडणारा स्वभाव हे आपलं न फिटणारं कर्ज असतं, आणि सर्वांना खूप आवडणारा स्वभाव ही आपले अनमोल ठेव नक्कीच असते. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो.
पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठणाऱ्या मधमाशांना त्याचे श्रेय दिले जाते आणि समाजातही असेच असते. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात. म्हणून अशा आयुष्यात आपल्याला भरपूर व्यक्ती भेटतील. आपण ठरवायचे आपल्याला कोणासोबत राहायचं आहे. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. एक प्रत्येकाला वाटतं अडचणी सर्वांना येतात, मग गोंधळात सारेच अडकतात. स्वतःला एकटेही सारेच समजतात. दुःखात एका सोबतीची गरज सर्वांना असते. प्रत्येकाला त्याला समजून घेणारी, साथ देणारी व्यक्ती ही हवीच असते मित्रांनो. आणि माहीत आहे आपल्याला, प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती नक्की येते जी पूर्ण जगाच्या वेगळी असते. ती व्यक्ती तुमची मित्र, सखा, जोडीदार, मार्गदर्शक, कुटुंब, शिक्षण, सार होते. आणि भलेच बऱ्याच वेळा तात्पुरती लोक येतात आयुष्यात आणि जे आपल्याला चांगुलपणावरचा विश्वास कमी करतात. मात्र आयुष्याच्या एका वळणावर आपली ही जिवलग व्यक्ती आपल्याला नक्कीच भेटते आणि जे आपल्याला विश्वासावर विश्वास ठेवायला शिकवते आणि ती आपल्या जीवनात येऊन आपल्याला भरपूर अनमोल गोष्टी सांगून जात असते आणि शिकवून जात असते. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की हलक्या फुलक्या आयुष्याला गरजा आणि अपेक्षांचे ओझं आयुष्यभर वागावं लागतं. जबाबदारी ज्याला कळली त्याला कर्माचा परतावा असा असतो की शेवटच्या क्षणाला जो काही उरला सुरला हिशोब होत असतो आयुष्याचा, तेव्हा गोळाबेरीत जममध्येच येत असावी. मग श्वास म्हणा किंवा जीव अडकत नाही, सहज सुटत असावा. पळपुट्यांना होणाऱ्या यातनांसोबत कुणाकुणाला दुखावलं गेलं याचा हिशोब करत दयेच्या याचनेत किती काळ जाईल याचं गोष्टीचं भय असतं आणि त्याला चलखपल शब्दांचं भोग म्हणतात. ते उमराव जान मधलं एक मस्त कडवं आहे. तमाम उम्र का हिसाब मागती है जिंदगी, मागती है जिंदगी. जगलेल्या वागलेल्या सगळ्यांचा वर्षांचा वयाचा हिशोब मांडल्याशिवाय पुढचा प्रवासच करू देत नाही जिंदगी, आणि तीही आपलीच जिंदगी. मग तुम्ही त्यात कसे कर्म केले आणि कसे कर्म तुम्ही वागले लोकांसोबत, त्यानुसार तुमची जिंदगी ही ठरत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही काय कमवले आणि कोणाशी कसं वागले याच्यावर भरपूर काही गोष्टी अवलंबून असतात आणि त्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्याच्या सर्व काही निर्णय तुम्ही घेऊ शकतात. आणि मग ते निर्णय तुमचे चुकले तर मग तुम्ही भरपूर चुकांमध्ये फसू पण शकता. असं पण भरपूर वेळेस होत असतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणून मित्रांनो, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी या तुम्ही भरपूर वेळेस काहीतरी सिरियस घ्यायच्या असतात आणि मग त्या जर तुम्ही सिरियस घेत गेलात तर मग तुम्हालाही तशा नफातोटांमध्ये तुम्हाला फसवावे लागेल आणि तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला पचवून घ्याव्या लागतील. मित्रांनो, कोणत्या नात्याला पुढे जपायचं व कोणत्या नात्याला कुठं थांबवायचं याची ज्या माणसाला अक्कल येत असते त्या माणसाला मानसिक त्रासाची झळ सोसावी लागत नसते. काही नाती सुख देतात तर काही नाती दुःख देतात. या दुःख देणाऱ्या नात्याला पुढं याच नात्यातून सुख मिळेल याच खोट्या आशेवर जपत राहिलं की त्रासाची त्यातून नक्कीच सुरुवात होत असते व वारंवार त्या नात्यामुळे अपेक्षाभंग झाला की जगणे पण अवघड होत असते. त्यामुळे अशा नात्यांना कधीपर्यंत जपावं व अशा नात्यांतून कधी बाहेर पडावं इतकं जरी समजलं तरी पुरेसं होत असतं. कारण अशा नात्यातून जर सुखच मिळणार नसेल तर ते नातं योग्य वेळेत संपवणंच नेहमी फायदेशीर ठरत असतं. अमोल विचारधारा ही मनात ठेवली पाहिजे. आयुष्य जगणं सोपं नसतं. इथे काही झालं तरी जगावंच लागतं आणि आरोपांना तोंड पण द्यावंच लागतं. कारण आयुष्य हे सायकलसारखं असतं. इथे तोल सांभाळण्यासाठी पुढे हे जावंच लागतं. लोक आरोप करतात म्हणून इथे कोणी थांबवू शकत नाही. खरं तर आपला तोल जावा आणि आपल्या आयुष्याची सायकल बंद पडावी म्हणूनच लोक बऱ्याचदा मुद्दाम आपल्यावर बरे वाईट आरोप लावत असतात आणि लोकांच्या आरोपांना घाबरून जो जगायचा थांबला तो तिथेच कायमचा संपत असतो. एवढंही खरं असतं. आयुष्यातले काही कळत नाही. कधी कधी दिवाही शांत जळत नाही. सावली देणारेच करतात करार, उन्हाशी पाजरणारे डोळेच खेळतात जीवाशी. सोबत असणारेच तसे दूर असतात. पाऊल वाटच गुरफटून टाकतात. वाऱ्यांची तक्रार पानांना करता आणि येत नसते. नियतीचे गणित कधी मांडता येत नसते. आयुष्यात तसे नसते काही बेतलेले. आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसले. आणि जीवन जगताना माणसे नेहमी स्पष्ट बोलावे, पण ते असे बोलावे की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत व तुमचे असलेले नाते नष्ट होणार नाही. कारण नाते तोडणे खूप सोपे असते, पण जोडणे व टिकवणे सर्वात कठीण असते. म्हणूनच जोडणाऱ्या व टिकून ठेवणाऱ्या व्यक्तीला आपल्या जीवनात तोडणाऱ्या व्यक्तीपेक्षा महत्त्व स्थान असते. हे निखळ सत्य नक्कीच आहे.
अहंकार व भ्रम या दोन गोष्टींमुळे माणसाचे प्रचंड नुकसान होते आणि ज्या दिवशी आपण त्याचा त्याग करू त्या दिवसापासून आपल्या जीवनात प्रगतीला सुरुवात झाली असे नक्कीच आपण समजावे. जीवनात लहान लहान गोष्टींची नेहमीच कदर बाळगली पाहिजे, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे मागे वळून बघाल तेव्हा तेव्हा आपल्याला कळेल की ते मोठ्या गोष्टी होत्या आणि मग आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. जीवनामध्ये या 5 गोष्टींना कधीच तोडू नका: विश्वास, वचन आणि नाते, मैत्री आणि प्रेम. कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही, परंतु वेदना नक्कीच खूप होत असतात आणि मग त्या वेदनांना आपल्याला आयुष्यभर हे सामोरे जावे लागत असते. संयम राखणे हा आयुष्यातला एक फार मोठा गुण आहे, कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करत असतो. जीवनात कोणतीही गोष्ट बोलायची असेल किंवा करायची असेल तर अगोदर तिला नीती व अनितीशी ताडून बघा. म्हणजे जर आपल्याला ज्याचे उत्तर योग्य वाटले तर करा आणि जर योग्य वाटले तर सोडून द्या. कारण काही गोष्टी सोडून दिल्या तरी काळाच्या ओघात त्या सुटतातच आणि मग आपण मोकळा श्वास घेतो. आपल्याकडून झालेली एखादी चूक किंवा एखादी घडलेली वाईट गोष्ट लपवण्यासाठी आपण एक खोटे बोलतो, पण नंतर तेच खोटे लपवण्यासाठी आपण पुन्हा खोटे बोलतो. पण पुढे ते चक्र वाढतच जाते व आपण स्वतःच त्यात फसत जातो आणि आपल्याला असे दोन वाटत असते की आपण दुसऱ्याला व्यवस्थित फसवलं, पण तसं नसतं. खरं तर त्यात समोरच्याचं काहीच नुकसान होत नसते, तर आपण आपलेच नुकसान करून घेतलेलं असतं. हे आपल्याला काही काळ गेल्यावरच समजतं आणि मग आपण नंतर पस्तावा करत बसतो. चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवू शकते. म्हणूनच जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याशी जरूर मैत्री करावी, कारण कधीही क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप महत्त्वाची असते. आणि मित्रांनो, जी माणसं हवीशी वाटतात ना ती जीवनात कधीही भेटत नाही आणि जी माणसं नकोशी वाटतात ना त्यांचा सहवास कधीही संपत नाही. ज्यांच्याकडे जावेसे वाटते त्यांच्याकडे जायला जमत नाही. जेव्हा जीवन नकोसे वाटते तेव्हा काळ संपत नाही. जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो तेव्हा काळ संपलेला असतो. जीवन हे असंच अपूर्ण असतं आणि त्याच्याशी जपूनच वागावं लागतं. मित्रांनो, पैसे खर्च करण्यासाठी बुद्धी व अक्कल नसावी, पण लागत नाही. पण पैसे मिळवून घेण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी किंवा कमावण्यासाठी मात्र नक्कीच अक्कल व बुद्धी असावी लागते. तरच आपण कुठल्या कॅटेगरीत आहोत ते पहिल्या की दुसऱ्या मग ते आपण ठरवायचं असतं. घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहते, पण जेव्हा सगळे स्वतःला मोठं समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही. एवढं मात्र खरं आहे, तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. म्हणून जीवनाला सुख दुःखाच्या तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजे तडजोड होय. तोडमोड करायला अक्कल लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण नक्कीच लागत असतं. सुख आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला वेळ नाही. सगळ्यांची नावे मोबाईलमध्ये साठलेली आहेत, पण 4 शब्द बोलायला वेळ नाही. इतरांकडे सोडा, पण स्वतःकडे बघायलाही वेळ नाही. जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत जगायलाच आज वेळ नाही. मग तो वेळ काढून आपला फायदा तरी काय? आपण यातून काय सिद्ध करू इच्छितो हे पण आपल्याला माहीत नसतं. जीवन जगण्याचे 3 मार्गीय सूत्र आहेत, जे मी माझ्या आयुष्यात पाळत आलोय आणि पाळतोय. जेवणा अगोदर 1 तास आधी पाणी प्या, तर तुम्ही योगी व्हाल आणि राहतील वजन आटोक्यात. नक्कीच तुमच्या आजार नक्कीच तुमच्या शरीरापासून दूर राहतील. जेवताना पाणी पिले तर तुम्ही भोगी व्हाल, तुमचे वजन वाढेल. जेवणानंतर लगेच पाणी प्याल तर रोगी व्हाल, आजारी पडाल. तुम्हाला काय करायचंय ठरवा आणि नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. एखाद्या व्यक्तीला कालही बोलायला वेळ नव्हता आणि त्या व्यक्तीला आज पण बोलायला वेळ नाही, तर अशा व्यक्तीला कदाचित उद्याही बोलायला वेळ नसेल हे सांगता येणार नाही. कारण की अशी जी व्यक्ती असते ती व्यक्ती एकतर खूप मोठी आणि कार्यमग्न वगैरे असते, किंवा दाखवते की तिच्याकडे सामान्य प्रिय व्यक्तींसाठी वेळच उपलब्ध नसतो, किंवा ती व्यक्ती आपल्या वेळेचे व नियोजनच करू शकत नाही, इतपत बुद्धिमत्ताच वापरत नाही, किंवा ती व्यक्ती खूपच आळशी असेल, किंवा त्या व्यक्तीला घरकामांचे आदेश पाळताना बाकी गोष्टींना वेळच देता येत नाही, कारण घरातील दबाव असेल. एकंदर काय, वेळेचे नियोजन करता यायलाच हवे, कारण प्रत्येकाला निसर्गाने 24च तास दिले. मग मित्रांनो, सगुणात वा निर्गुणपणे संपर्कात राहा आणि एकमेकांची काळजी घ्यायला नक्कीच विसरू नका. चूक पैसा आहे म्हणून उधळू नका, नाहीत म्हणून खोटं सांगू नका,
बोलता येतं म्हणून बरळू नका. बोललं पाहिजे त्यावेळी ती बोलती बंद करू नका. हात आहेत म्हणून उगारू नका आणि गरजेला हात बांधून उभं राहू नका. हसता येतं म्हणून दात दाखवू नका. हसतानाही संकुचितपणा बाळगू नका आणि खाता येतं म्हणून अन्न सोडून खाऊ नका. खाल्लेलं सगळंच पचेल असं समजू नका. पिता येत म्हणून असं पेय पिऊ नका. आईच्या दुधाची किंमत कधी विसरू नका. जन्माला आले म्हणून जगू नका. बोज म्हणून जगण्याला जगलं असं नक्कीच समजू नका. अगदी प्रेमाने आणि सर्वांशी चांगल्या प्रकारे जगा. तुम्ही आयुष्यभर कितीही मारायच्या गप्पा येऊन ठेपला तर नोकरीचा शेवटचा टप्पा. पहिला टप्पा उत्सुकता असते जगण्याची, काहीतरी करण्याची. पहिला टप्पा वाटतो सोपा, संसार म्हणजे चिमणा चिमणीचा खोपा. दुसरा टप्पा असतो जबाबदारीचा, तेवढाच खबरदारीचा मजबूत असावे लागतात. रथाचे चाक तेवढाच महत्त्वाचा असतो, मुलांवरचा धाक. तिसरा टप्पा जरा असतो उसणं, तिचा जगून घ्यावा आणि तेव्हा आपल्या पसंतीचा. महत्त्वाचा असतो तेवढाच आरोग्याचा, नातवंडांशी खेळण्याचा, कुडण्याचा, निरूपणाचा. आणि चौथा टप्पा असतो कर्माचा, धर्माचा आणि निवृत्तीचा. संसार सुखाला मम म्हणायचा, आत्मपरीक्षणाचा, मोक्ष मार्गाचा, रस्ता निवडण्याचा आणि मुक्कामाला नक्कीच पोहोचण्याचा. मी स्वतःला विचारलं जीवन कसं जगावं. मला माझ्याच खोलीतून आवाज आला. छत म्हणालं उच्च विचार कर. पंखा म्हणाला डोकं शांत ठेव. घड्याळ म्हणालं वेळेची किंमत कर. कॅलेंडर म्हणालं काळासोबत चल. पाकिट म्हणालं पैशाची बचत कर. आरसा म्हणाला स्वतःकडे बघ. भिंत म्हणाली दुसऱ्यांचं ओझं वाटून घे. खिडकी म्हणाली बघण्याचा दृष्टिकोन बदल. फरशी म्हणाली जमिनीशी जुळून राहा. या गोष्टी आपण आपल्या घरातच नक्की शिकत असतो. मित्रांनो, एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. त्याच्याकडे लाल, निळे, पिवळे आणि हिरवे वगैरे विविध रंगाचे फुगे असायचे. विक्री कमी होऊ लागली की एखादा फुगा तो सिलेंडरमधून हिलियम वायू भरून हवेत सोडायचा. उंच उंच जाणारा फुगा बघून मुले फुगे घेण्यासाठी गर्दी करत आणि मग त्याचा धंदा परत जोरात सुरू होई. असे तो दिवसभर करत राही. असेच एकदा फुगे विकताना फुगेवाल्याच्या लक्षात आलं की कोणीतरी आपलं पाकिट ओढतंय. त्यानं मागे वळून पाहिलं तर तिथे एक लहान मुलगा उभा होता. मुलानं त्याला विचारलं, काका, काळ्या रंगाचा फुगा हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का? मग मुलाच्या जिज्ञासेचं त्याला कौतुक वाटलं आणि मोठ्या प्रेमाने त्यानं उत्तर दिलं, बाळा, फुगा रंगामुळे उडत नाही तर त्याच्या आत जे काय आहे त्यामुळे तो उंच उंच उडत असतो. हीच गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यालाही लागू पडते. आपल्या अंतरंगात जे काही असते त्यामुळे आपण उंचीवर जातो आणि अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन, आपली मनोवृत्ती. काही विशिष्ट व्यक्ती, संस्था किंवा देश हेच अतिशय यशस्वी का झाले असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरं म्हणजे हे काही फार मोठं रहस्य नाही. यशस्वी ठरलेल्या लोकांच्या विचार करण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धती अधिक प्रभावी असतात. उपलब्ध मनुष्यबळ हीच सर्वाधिक महत्त्वाची साधनसामुग्री आणि तिच्या सहाय्यानं कुठलंही काम प्रभावीपणे करता येतं आणि ही गोष्ट त्यांनी ओळखलेली असते. व्यक्ती, संस्था किंवा देश हे यशस्वी होतात ते तिथल्या माणसांमुळे आणि त्यांच्या गुणवत्तेमुळे. जगभर हिंडून मोठमोठ्या व्यापारी संस्थातील अधिकाऱ्यांशी या विषयावर भरपूर चर्चा केल्यानंतर त्यांना नेहमी एक प्रश्न त्यांना पडत असते आणि भरपूर लोक त्यांना विचारत असते, समजा तुम्हाला एखादी जादूची कांडी दिली तर उत्पादन क्षमता आणि नफा वाढून बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण व्हावे म्हणून तुम्ही जादूच्या कांडीकडे काय मागाल? सर्वांचं एकच उत्तर होतं, कर्मचाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन. काम करणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन विधायक असेल, त्यांच्या मनात काम करण्याची खरीखुरी इच्छा असेल तर ते मिळून मिसळून आपापलं काम करतील आणि वायफळ खर्च, नासाडी टाळतील. कामाबद्दलची निष्ठा बाळगतील आणि एकूणच सर्व संस्थेत मनापासून काम करण्याचं वातावरण किंवा मानसिकता निर्माण होईल. हार्वर्ड विद्यापीठातील विल्यम जेम्स म्हणतात, आजच्या काळात माणसाला एक मोठंच सत्य गवसलं आहे आणि ते म्हणजे आपल्या दृष्टिकोनात बदल करून आपले आयुष्यच माणूस बदलू शकतो. कुठल्याही व्यवसायामध्ये सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट किंवा संपत्ती म्हणजे मनुष्यबळ होय. ही संपत्ती भांडवल किंवा यंत्रसामग्री यांच्यापेक्षाही अधिक महत्त्वाची असते. दुर्दैवाने ही संपत्ती सर्वाधिक प्रमाणात तुच्छ किंवा निरुपयोगी ठरलेली जाते आणि आपली माणसे हीच आपली खरीखुरी संपत्ती असते. कधीकधी यांच्या अगदी विरुद्धही घडते. आपली माणसे हेच आपले सगळ्यात मोठे ओझे ठरलेले असते. गुणवत संपत्तीची कसोटी. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा कशी द्यावी, आपले उत्पादन अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणती विक्री कौशल्य आत्मसात करावीत आणि आपल्या कार्याचे सूत्रबद्ध नियोजन कसं करावं, अडचणींच्या प्रसंगांना कशा पद्धतीने सामोरे जावं,
अशा निरनिराळ्या विषयांवरची प्रशिक्षण शिबिरे अनेक ठिकाणी भरपूर घेतली जातात. मग त्याच्यावर सर्व काही बोलले जाते. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमच्याजवळ असा दृष्टिकोन आहे ज्याबद्दल तुम्ही सर्व काही तुम्हाला लागतं ते बदलू शकतात. तुमच्या यशाला तुमचा दृष्टिकोन कारणीभूत असतो. हार्वर्ड विद्यापीठातील एका अभ्यासानंतर असा निष्कर्ष निघाला की एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळते तेव्हा नोकरी मिळण्याची त्याला दृष्टिकोनात वाटा 85% असतो, तर त्याला त्याच्या विषयाची असणारी माहिती व त्याची व्यक्तिमत्व यांचा वाटा केवळ 15% असतो. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच्या शिक्षणावर खर्च केली जाणारी संपूर्ण रक्कम ही केवळ माहिती आणि आकडेवारी शिकवण्यासाठीच खर्च केली जाते. प्रत्यक्ष नोकरी मिळवण्यासाठी ही माहिती फक्त 15%च उपयुक्त ठरली जाते. आपण जी चर्चा करणार आहोत ती या उरलेल्या 85% यशाबद्दल आहे. इंग्रजी भाषेत ॲटिट्यूड हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, मग तो जीवनाचा वैयक्तिक भाग असो की व्यावसायिक, दृष्टिकोनाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. कुणी अधिकारी योग्य दृष्टिकोनाशिवाय चांगला अधिकारी बनू शकेल का? मग कोणीही विद्यार्थी योग्य दृष्टिकोनाशिवाय चांगला विद्यार्थी म्हणून घेण्यास पात्र ठरेल का? आई वडील, शिक्षक, विक्रेता, मालक आणि नोकर यापैकी कोणीही योग्य दृष्टिकोनाशिवाय आपापले काम योग्य प्रकारे करू शकेल का? अर्थातच नाही. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी आपल्या यशाचा पाया म्हणजे आपला दृष्टिकोन. यश आणि निश्चित ध्येय प्राप्तीसाठी दृष्टिकोनाचे एवढे महत्त्व असेल तर साहजिकच आपला जीवनविषयक दृष्टिकोन आपण तपासून बघायला हवा. आणि ध्येय प्राप्तीमध्ये आपल्या दृष्टिकोनाचा काय प्रभाव पडतो याची चिकित्सा नक्कीच करायला हवी. तुझं आहे तुझं पाशी. आफ्रिकेत एक सुखी समाधानी शेतकरी राहत होता. तो सुखी होता कारण तो समाधानी होता, आणि तो समाधानी होता कारण तो सुखी होता. एकदा त्याच्याकडे एक विद्वान गृहस्थ आला. गप्पांच्या ओघात अस्सल हिऱ्यांच्या सौंदर्याचे व सामर्थ्याचे वर्णन करताना तो म्हणाला, तुझ्याकडे अंगठे एवढ्या आकाराचा हिरा असेल तर तू एक शहर खरेदी करू शकशील. तुझ्याकडे मुठीच्या आकाराचा हिरा असेल तर तू कदाचित आपला देशाचा मालक बनशील. त्या रात्री शेतकऱ्याला झोपच आले नाही. त्या माणसाने केलेलं हिऱ्याचं वर्णन त्याच्या कानांमध्ये घुमत होतं. त्याच्या दुःखाचं मूळ त्याच्या असमाधानात होतं आणि असमाधानाचे कारण त्याच्या दुःखात होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले संपूर्ण शेत विकून व घरातील लोकांची व्यवस्था लावून तो हिऱ्यांच्या शोधात बाहेर पडला. संपूर्ण आफ्रिका खंड त्यानं पालतं घातलं, पण त्याला काही हिरा मिळाला नाही. युरोप पालथा घातला तरी त्याला हिऱ्यांचा शोध लागला नाही. स्पेनमध्ये पोहोचला तेव्हा तो शारीरिक आणि आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता. याच मनस्थितीत त्याने बार्सिलोना नदीत उडी मारून आत्महत्या केली. इकडे त्याचे शेत विकत घेणारा तो माणूस आपल्या उंटाला पाणी पाजण्यासाठी शेतातून वाहणाऱ्या पाटाजवळ थांबला होता. पाटाच्या पलीकडच्या काठावर सूर्यप्रकाशात त्याला एक दगड चमकत असलेला दिसला. बैठकीच्या खोलीत शोभेसाठी तो दगड ठेवता येईल असा विचार करून त्याने तो दगड उचलला. या बैठकीच्या खोलीत ठेवून दिला. त्याच दिवशी दुपारी योगायोगाने तो विद्वान गृहस्थ तेथे आला. त्या चमकणाऱ्या दगडाकडे बघून त्याने प्रश्न विचारला, हाफिज परत आला काय? शेताच्या नव्या मालकाने उत्तर दिले, नाही. पण आपण असा प्रश्न का विचारत आहात? तो विद्वान म्हणाला, तो समोरचा दगड म्हणजे हिरा आहे. मी पाहता क्षणी ओळखलं. नवीन मालक म्हणाला, कसं शक्य आहे? तो तर एक दगड आहे. मला पाटाजवळ सापडला. तिथे असे आणखी कितीतरी दगड पडले आहेत. त्या दोघांनी शेतात हिंडून आणखी काही दगड गोळा केले आणि तपासणीसाठी पाठवून दिले. ते दगड नसून खरोखरच हिरे होते. त्या शेतजमिनीत खरोखर सर्वत्र हिरे पसरल्याने त्याला आढळले. मग यातून आपल्याला काय शिकायला मिळाले की आपलं आपल्या जवळ असतं, फक्त आपण ओळखण्याचं आपण लांब असतो. आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिरे मानकांपेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात. फक्त अशा संधी बरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती लगेच करून त्या संधीचे सोने नक्कीच आपल्याला करता यायला हवं. आपल्यापेक्षा दुसऱ्यांची परिस्थिती आपल्याला नेहमी चांगली वाटते. आपल्याला दुसऱ्याची स्थिती नेहमी चांगली वाटत असते, तशी दुसऱ्यांनाही आपली स्थिती चांगली वाटत असते. हे लक्षात घ्या. मिळालेली संधी ओळखला आली पाहिजे, तर त्या संधीकडेही कटकट म्हणून पाहिलं जातं. एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोठावत नाही. येणारी दुसरी संधी चांगली किंवा वाईट असू शकते, पण ती पूर्वीसारखी कधीच नसते. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं या गोष्टीला महत्त्व आहे. डेव्हिड आणि गोलियात. तुम्हाला डेव्हिड आणि गोलियातची कथा माहीतच असेल. एक राक्षस होता. गावकऱ्यांना तो फार छळायचा. एकदा डेव्हिड एक पोरेगसला मेंढपाळ गावातल्या आपल्या नातलगांना भेटायला आला. त्याने विचारले, तुम्ही या राक्षसाशी लढत का नाही? भयग्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी उत्तर दिलं, या महाप्रचंड राक्षसाचा वध कसा करणार? तो केवढा बलाढ्य आहे, दिसत नाही का तुला? तेव्हा डेव्हिड उत्तरला, या राक्षसाच्या प्रचंड आकारामुळे त्याचा वध करता येणार नाही असं मानणं बरोबर नाही.
उलट त्याच्या प्रचंड आकारामुळे आपला नेम चुकण्याची अजिबात शक्यता नाही. पुढं काय घडलं ते सगळ्यांना ठाऊकच आहे. डेव्हिडने केवळ गोफणीच्या साहाय्याने राक्षसाला मारून टाकले. राक्षस रूपी संकट तेच, पण त्यांच्याकडे पाहण्याचा डेव्हिडचा दृष्टिकोन वेगळा होता. माघार घेण्यासारख्या परिस्थितीला, अडथळ्यांना आपण कसं सामोर जातो हे आपल्या दृष्टिकोनावरून अवलंबून असतं. सकारात्मक विचार करणाऱ्याला अपयश म्हणजे यशाकडे नेणारी पायरी वाटते, तर नकारात्मक विचारांमुळे हेच अपयश मार्गातला अडथळा बनते. चांगल्या नावाजलेल्या संस्थांची ओळख तेथील कर्मचाऱ्यांच्या पगारामुळे किंवा तेथील भरपूर लोकांमुळे आणि कार्यालयीन सोयी सुविधांमुळे होत नसते. ती ओळख कर्मचाऱ्यांमधील जाणीव, योग्य दृष्टिकोन आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परस्पर संबंधावरून होत असते. कर्मचारी जेव्हा म्हणतात, "मी एक काम करू शकणार नाही", तेव्हा दोन अर्थ ध्वनित होतात. त्यांना काम कसे करावे याची माहिती नाही. अशा परिस्थितींना त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे असे म्हणावे लागेल. काम करण्याची त्यांची इच्छा नाही, तशी त्यांची मानसिकता नाही. मग हा प्रश्न दृष्टिकोनाचा बनतो. किंवा जर मग काम करण्याचा त्यांनी निश्चयच केला असेल, तर मग तो तत्वाचा बनतो. आणि तो निश्चय त्यांनी स्वतःहून केलेला आहे आणि ते सर्व काम हे स्वतःहून करतील. हा निश्चय त्यांनी स्वतः स्वतः डिसाईड केला आहे. आणि मित्रांनो, हा त्यांचा दृष्टिकोन आहे. मग त्यांचा दृष्टिकोन खूप चांगला किंवा मग खूप वाईट असे असू शकतो. मग तो ठरवणार कोण? तर ते स्वतः ठरवणार की त्यांना काय करायचे आहे आणि त्यांना कसे वागायचे आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की साकल्याने विचार करण्याचा दृष्टिकोन, कोणत्याही प्रश्नाचा सर्व अंगांनी विचार करण्याचा दृष्टिकोन मला स्वीकारही वाटतो. माणूस म्हणजे केवळ एक हात किंवा पाय नसतो, तो एक पूर्ण मनुष्य असतो. हा संपूर्ण मनुष्य कामावर जातो आणि तो संपूर्ण मनुष्य परत घरी सुद्धा येत असतो. परिस्थितीचाही आपण असाच सर्वांगीण विचार नक्कीच करायला हवा. आपल्या घरातल्या अडचणी आणि समस्या ऑफिसात आणि ऑफिसातील समस्या घरी घेऊन जातो. खरे तर समस्यांचे वास्तव आकलन व मूळ शोधण्यासाठी साकल्यानेच विचार करायला हवा. कौटुंबिक समस्या ऑफिसात नेल्या की मानसिक ताण वाढतो आणि कार्यक्षमता कमी होत जाते. ऑफिसमधील कामाच्या समस्या आणि सामाजिक समस्या यांचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक अंगावर होतो. तुमची कौटुंबिक, व्यावसायिक, सार्वजनिक, सरकारी कोणत्याही समस्या घ्या, तिचे तर्कसंगत विश्लेषण करा आणि सर्वंकष विचार करा. समस्येचे मूळ आणि निराकरण करण्याचा मार्ग याचा तुम्हाला आपोआप बोध होईल. आणि समस्या, मग त्या वैयक्तिक, व्यावसायिक किंवा सामाजिक कुठल्याही असोत, त्यांचा आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होतो हे तुमच्या लक्षात येईल. आपला दृष्टिकोन निश्चित करणारे काही घटक असतात. आपण विशिष्ट दृष्टिकोन घेऊन जन्माला येतो की वयाबरोबर आपला दृष्टिकोन विकसित होत जातो. आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक कोणते आहेत? परिस्थितीमुळे जीवनाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहत असू तर आपण त्यात बदल घडवून आणू शकतो का? मग आपल्या दृष्टिकोनाची जडणघडण मुख्यतः संस्कारक्षम वयात होते. मुख्यतः 3 घटकांवर आपला दृष्टिकोन अवलंबून असतो: वातावरण, अनुभव आणि शिक्षण. आता त्यांचा स्वतंत्रपणे आपण विचार करूया. पहिला आहे म्हणजे वातावरण. आता आपले सभोवतालचे वातावरण निर्माण करण्यास पुढील गोष्टी जबाबदार असतात: घर, सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव; शाळा, समवयस्क मित्रांचा प्रभाव; ऑफिस, सहाय्य करणारे किंवा केवळ चुकाच काढणारे वरिष्ठ; प्रसार माध्यमे, दूरदर्शन, वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, चित्रपट; सांस्कृतिक, धार्मिक, परंपरा, सामाजिक, राजकीय या सर्व गोष्टी यात येत असतात. मग या साऱ्या गोष्टी एकत्र येऊन संस्कृती बनवतात. घर, ऑफिस, देश प्रत्येकाची स्वतःची संस्कृती असते. एखाद्या दुकानात विक्रेता, व्यवस्थापक आणि मालक सर्वजण आपल्या विनम्र वागणुकीने लक्ष वेधून देतात. पण दुसऱ्या एखाद्या दुकानात वेगळा अनुभव येतो. तेथील प्रत्येकजण मख्ख व उद्धट असतो. एखाद्या घरातील मुले, आईवडील आणि सर्वच माणसे सुस्वभावी, मर्यादर्शतील आणि एकमेकांशी जीव टाकणारी असतात. तर काही घरात माणसे कुत्रा मांजरासारखी सतत भांडत असतात. ज्या देशाचे शासन आणि राजकीय वातावरण सरळ मार्गी असेल, तेथील लोक देखील सामान्यतः प्रामाणिक, इतरांना मदत करणारे व न्यायप्रिय असतात. अर्थात यांच्या विरुद्ध परिस्थिती देखील असू शकते. अप्रामाणिक आणि भ्रष्ट वातावरण प्रामाणिक माणसांच्या कोंडमारा होत असतो, तर प्रामाणिक समाजात अप्रामाणिक व्यक्तीला थारा मिळत नाही. चांगल्या वातावरणात सामान्य कर्मचाऱ्यांचा देखील कार्यक्षमता वाढते. ते पण वाईट वातावरणाला चांगला कर्मचारी सुद्धा आपली कार्यक्षमता हरवून बसतो. कोणत्याही ठिकाणी संस्कृती वरून खाली झिरपत जाते आणि खालून वर चढत जाते. मग म्हणून आपण स्वतःसाठी आणि आजूबाजूच्या लोकांसाठी कुठल्या प्रकारचे वातावरण तयार केले आहे याचे सिंहावलोकन केले पाहिजे. नकारात्मक वातावरण सकारात्मक वर्तनाची अपेक्षा कशी करता येईल? कायद्याचे अभाव हा जेथे कायदा बनतो तेथे सरळ मार्गी नागरिक देखील
परिस्थितीने भामटे, अप्रामाणिक आणि चोर बनतात. म्हणून परिस्थितीचे मूल्यमापन करून स्वतःचे व इतरांचे आयुष्य सुखी करण्याच्या प्रयत्नाला तत्काळ लागणेच इष्ट होय. आता मित्रांनो, अनुभव. माणसे व घटना याविषयीच्या अनुभवावरून आपले वर्तन बदलते आणि एखाद्या व्यक्तीचा सकारात्मक अनुभव आला की आपण देखील त्यांच्याकडे सकारात्मकरित्या पाहू लागतो आणि सकारात्मकरित्या पहिले व सकारात्मक अनुभव आपल्याला येत असतात. शिक्षण. येथे मला केवळ पुस्तकी शिक्षण अभिप्रेत नाही, तर औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण अपेक्षित आहे. ज्ञानाचा उपयोग योजनेने केल्यास त्याचे रूपांतर शहाणपणात होते आणि त्यातूनच यश पक्के होते. येथे शिक्षण ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरली आहे. यात शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते. शिक्षक हा दीर्घकालीन परिणाम करू शकतो. त्याच्या दूरगामी परिणामांची आपण कल्पनाही करू शकत नाही. माहितीचा अफाट समुद्र आपल्या सभोवताली पसरला आहे, परंतु ज्ञान आणि शहाणपण यासाठी मात्र आपण आसुरलेले आहोत. शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हे, तर शिक्षणामुळे जीवन जगण्याची कला साध्य व्हायला हवी. सकारात्मक दृष्टिकोनाच्या माणसांची ओळख कशी होते? तर केवळ रोगमुक्त असणं म्हणजे आरोग्य संपन्न असणं असं नव्हे. त्याचप्रमाणे आपला दृष्टिकोन नकारात्मक नसणं याचा अर्थ तो सकारात्मक आहे असं नाही. एक लक्षात घ्या, सकारात्मक व्यक्तिमत्व काही ठळक गुणांमुळे उठून दिसते. आस्था, आत्मविश्वास, चिकाटी, नम्रता हे त्यापैकी काही गुण आहेत. हे गुण असणारी व्यक्ती व माणसं स्वतः जबरदस्त आशावादी असतात आणि आपण यशस्वी होणारच या सकारात्मक भूमिकेतून ते नेहमी काम करत असतात आणि तसं काम करून ते आपला सगळा उदरनिर्वाह करत असतात. इतरांकडेही ते आशावादी दृष्टीने पाहतात. सकारात्मक दृष्टिकोनाची व्यक्ती म्हणजे अत्यंत उपयुक्त असे जणू बारमाही फळच. सर्वांनाच ते नेहमी हवे हवेसे वाटते. सकारात्मक दृष्टिकोनाचे फायदे. हे फायदे सहज लक्ष देण्यासारखे आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष होण्याचीही शक्यता असते. सकारात्मक दृष्टिकोनामुळे खालील फायदे होऊ शकतात. उत्पादकतेमध्ये वाढ होते. मिळून मिसळून काम करण्यास प्रोत्साहन नक्कीच मिळत असते आणि समस्यांचे निराकरण होते आणि गुणवत्ता वाढते आणि सलोख्याचे व खेळीमेळीचे वातावरण नक्कीच आपल्यात तयार होत असते. निष्ठा निर्माण होते, नफ्यात वाढ होते. मालक, कर्मचारी आणि गिराईक यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळते. मानसिक तणाव कमी होतो, व्यक्तीची सामाजिक जाणीव वाढते आणि सर्वांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यामुळे समाजाचा व देशाचा फायदा होतो आणि व्यक्तिमत्व प्रसन्न होण्यास मदत नक्कीच होते. नकारात्मक दृष्टिकोनाचे परिणाम. तर जीवन ही एक मूलभूत अडथळ्यांची शर्यत होय आणि त्यात नकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्ती स्वतःच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असतात. एवढं मात्र खरं आहे, नकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्तींना आपली नोकरी, मैत्री, नातेसंबंध इतकंच काय वैवाहिक संबंध देखील टिकवणंही जड जातं. मग नकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांना पुढील गोष्टींना तोंड द्यावं लागतं. कडवटपणा, नाराजी आणि निरुद्देश जीवन आणि अनारोग्य स्वतःसाठी व इतरांसाठी ते मानसिक ताण भरपूर करू शकतात आणि अशा व्यक्ती घरात आणि कामाच्या ठिकाणी नकारात्मक वातावरण हे तयार करत असतात. मित्रांनो, आणि समाजासाठी लोणणे म्हणतात. त्याचा नकारात्मक दृष्टिकोन केवळ आजूबाजूच्या लोकांपुरता सीमित राहत नाही, तो भावी पिढ्यांसाठी भरपूर नडत असतो आणि मग त्याप्रमाणे भरपूर गोष्टी ते त्यातून करत असतात. लक्षात ठेवा, आपण नकारात्मक दृष्टिकोनाची जाणीव झाल्यावरही आपण का सुधारणा करत नाही हे तुमच्या लक्षात आलं आहे का? मित्रांनो, घडणारा कोणताही बदल चटकन घडत व स्वीकारण्याची मनुष्याची मूळ प्रवृत्ती असते, एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. मग बदल हा नेहमी अस्वस्थ करणारा असतो. बदलाचा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक कसाही असू शकतो आणि कसाही असला तरी बदल हा तणावपूर्ण असतो. म्हणजे असं की आपल्या नकारात्मक भूमिकेतच आपल्याला इतकी सुरक्षितता वाटत राहते की बदल जरी चांगल्यासाठी असला तरी आपण त्याला नको म्हणत राहतो आणि आपण आपल्या नकारात्मक भूमिकेतच अडकून राहतो. मित्रांनो, चार्ल्स डिक्सनने एका कैद्याबद्दल लिहिले आहे. या कैद्याला बरीच वर्ष अंधार कोठडीत ठेवलं होतं. शिक्षा संपल्यानंतर त्याला त्या अंधाऱ्या कोठडीतून बाहेरच्या जगात उजेडात आणण्यात आलं आणि बाहेर आल्यावर तो माणूस सभोवताली पाहू लागला. या नव्याने मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे तो इतका अस्वस्थ झाला की त्याने मला पुन्हा कोठडीत न्या, या उजेडाचा मला त्रास होतोय असं म्हटलं आणि स्वतंत्र आणि खुलं जग यापेक्षा त्याला कोठडी, साखळदंड आणि अंधार याचं बंदिस्त जग अधिक सुरक्षित आणि सुखद वाटत होतं. मग सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करण्याचा मार्ग कसा आहे? आपल्या स्वभावाची व वृत्तीची जडणघडण होते आणि त्या संस्कारक्षम वयात सकारात्मक दृष्टिकोन अंगी बांधणे फार सोपे व हितकर असते. पण याचा अर्थ असा नव्हे
की जाणून बुजून किंवा अजाणतेपणाने आपण नकारात्मक दृष्टिकोन बसलेला असेल तर तो कधीच टाकून देता येत नाही. एवढं लक्षात घेता आलं पाहिजे. अशा दृष्टिकोनात बदल घडवून आणता येतो. अर्थात हा बदल घडवून आणणे सोपे असते. सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करून टिकवण्यासाठी पुढील मार्गाचा अवलंब तुम्ही नक्कीच केला पाहिजे. तो कसा? तर सकारात्मक दृष्टिकोनामधील तत्वांची जाणीव ठेवणे आणि सकारात्मक व्यक्ती बनण्याचा संकल्प नक्कीच तुम्ही केला पाहिजे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, या सर्व तत्वांचे पालन निष्ठापूर्वक व शिस्तबद्ध रीतीने करणे व एक जबाबदार प्रौढ व्यक्ती म्हणून आपली जडणघडण होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी प्रभावी ठरतात व आपल्याला भोवतालची परिस्थिती, आपले शिक्षण, आपला अनुभव आणि याशिवाय आणखी कोणाला जबाबदार धरता येईल का? मग तसा आपण त्यानुसार विचार केला पाहिजे. खरं तर यासाठी आपण आपण स्वतःचा जबाबदार असतो आणि जीवनात कधी ना कधी जबाबदारी स्वीकारवीच लागते. मग स्वतःला दोष देण्याऐवजी आपण अवतीभोवतीच्या व्यक्ती आणि घटना यांना दोषी ठरवत असतो. सकाळी उठल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न मनानं, सकारात्मक विचारानं करणं हे तर आपल्या हातात असतं. एक प्रौढ जबाबदार व्यक्ती म्हणून आपले वर्तन आणि कृती यांची जबाबदारी आपणच स्वीकारायला हवी. नकारात्मक दृष्टिकोन असलेले लोक आपले अपयशाचं खापर आपले आईवडील, शिक्षक, जीवनसाथी, अर्थव्यवस्था, शासन व्यवस्था आणि सर्व काही जग याच्यावर फोडून मोकळे होतात. यासाठी भूतकाळाचे जोखड फेकून दिले पाहिजे. आपण मुक्त प्रवाहात सामील झालं पाहिजे. आपल्या सर्व स्वप्नांना एकवटून पुढे गेलं पाहिजे. सत्य, प्रामाणिक आणि चांगल्या सकारात्मक गोष्टीचा ध्यास घेतला की आपला दृष्टिकोन आपोआपच सकारात्मक बनत जाईल. सकारात्मक मनोवृत्ती निर्माण होऊन ती टिकावी असं वाटत असेल तर पुढील प्रमाणे पावलं टाकणं गरजेचं असतं. दृष्टिकोन बदला, सकारात्मकतेचा शोध घ्या. जीवनातील सकारात्मक गोष्टींचा शोध डोळसपणे घेतला पाहिजे. एखादी व्यक्ती किंवा घटना यांच्यामधील दोष, वैगुण्य पाहण्यापेक्षा त्यामधील गुणांचा शोध घ्यावा. नकारात्मक दृष्टिकोनामुळे केवळ चुका व दोष शोधण्याची सवय आपल्याला मनाला लागलेली असते आणि यांच्यामुळे चांगल्याकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष होतं. दोष शोधणाऱ्या व्यक्तीला अगदी स्वर्गात गेल्यावरही दोषच आढळतील आणि आपल्यापैकी बहुतेकांना आपण ज्याचा शोध घेतो तेच सापडतं. मैत्री, सुख आणि सकारात्मकता याची कामना करणाऱ्या त्या सर्व गोष्टी प्राप्त होतात. उलट भाडकुदर माणसाच्या नशिबी भांडणच लिहिलेलं असतं. नकारात्मक विचारांच्या माणसाच्या नशिबी उदासीनताच असते. मात्र एक इशारा इथं द्यावा असं वाटतो. सकारात्मकतेचा शोध म्हणजे दोषांकडे दुर्लक्ष करणं नव्हे, सोन्याचा शोध. अँड्रू कार्नेगींनी हा स्कॉटिश युवक अमेरिकेत आला आणि त्यानं नक्कीच चांगली कामगिरी करून दाखवली. त्या सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी छोटी कामं करू लागला. एक दिवस तो अमेरिकेचा सर्वात मोठ्या पोलादाच्या कारखान्याचा मालक बनला. त्याचा कामाचा व्याप एवढा वाढला की एकवेळी अनेक कोट्याधीश त्याच्यासाठी काम करू लागले. आणि कोणीतरी कार्नेगीला विचारलं, तुम्ही लोकांशी कशा प्रकारे संबंध ठेवता? मग कार्नेगीने उत्तर दिलं, लोकांशी संबंध ठेवणं म्हणजे सोन्यासाठी खोदकाम करणं होय. एक औस सोने मिळवण्यासाठी कित्येक टन माती दूर करावी लागते, पण खोदकाम करत असताना तुम्ही मातीचा नव्हे तर सोन्याचा शोध घेत असता. तुमचा दृष्टिकोन कसा असावा? तर सोन्यासाठी खोदकाम करण्यासारखा असावा. तुम्ही जर लोकांमधील आणि परिस्थितीतील दोषच काढत ठरवलं तर मग तुम्हाला खूप दोष सापडतील. मग तुम्हीच ठरवा तुम्ही काय शोधणार आहात. आणि अँड्रू कार्नेगीच्या उत्तरात फार मोठा संदेश आहे. प्रत्येक माणसामध्ये आणि परिस्थितीमध्ये काहीतरी सकारात्मक असतंच. मग पुष्कळ वेळा हे चांगलं सकारात्मक असं जे असतं ते पुरेसं स्पष्ट असतं नाही आणि त्यामुळे आपल्याला खोल खणावं लागतं. आणि शिवाय लोकांमधील आणि परिस्थितीतील चुका शोधण्यासाठी आपल्याला इतकी सवय लागलेली असते की आपण चांगलं बघायचं विसरून जातो. आणि कोणीतरी म्हटलंय की अगदी बंद पडलेलं घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा अचूक वेळ दाखवत असते. मग एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा सोन्याचा शोध घेता तेव्हा टनवारी दगडमाती बाजूला करावी लागते, पण तुमचा शोध हा सोन्यासाठी असतो, दगडमातीसाठी नाही. मग नकारात्मक दृष्टिकोन असलेले लोक नेहमीच टीका करतात. काही माणसं काही झालं तरी टीकाच करतात. तुमची कोणतीही बाजू असू द्या, ते नेहमी विरुद्ध बाजूलाच असणार. अशी माणसं टीकेतूनच आणि आपली कारकीर्द उभी करतात. ते धंदेवाईक टीकाकार असतात. एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळणार आपल्या थाटात ते टीका करत असतात आणि ते प्रत्येक माणसात आणि कोणत्याही परिस्थितीत दोष काढतात. आणि अशा प्रकारची माणसं तुम्हाला प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात आणि कार्यालयात आढळतील. ते जिथे तिथं दोष शोधतात आणि परिस्थिती कशी वाईट आहे याची दवंडी पिटत फिरतात. ते आपल्या समस्यांबद्दल सगळ्या जगाला दोष देतात. अशा लोकांना कायम काम करावे हेच नाव योग्य. आणि ते हॉटेलात जातात, चहा कॉफी स्वतःला बुडवतात आणि सिगरेटी ओढतात. मग का? तर मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी. त्यांच्या अशा वागण्यामुळे
त्यांच्या आणि त्यांच्या भोवतालच्या माणसांच्या मानसिक ताणात भरच पडते. मग प्लेगच्या साथीसारखा हे लोक नकारात्मक संदेश पसरवतात आणि सर्वातून नकारात्मकच निकाल यावेत अशी परिस्थिती निर्माण करतात. वाफेवर चालणाऱ्या बोटीचा शोध फुलटन याने लावला. हडसन नदीच्या किनाऱ्यावर तो आपल्या या नव्या शोधाचं प्रात्यक्षिक करत होता. ते पाहण्यासाठी पुष्कळ लोक आजूबाजूला जमले होते आणि त्यामध्ये निराशावादी आणि शंकेखोर मंडळी होती. ही बोट कधीच सुरू होणार नाही असं ती म्हणत होती आणि योग्य काय पहा, ती बोट सुरू झाली आणि ती बोट नदीतून पुढे जाऊ लागली. हे पाहून ती बोट कधीच सुरू होणार नाही असं म्हणणारे ते निराशावादी ओरडू लागले की ती कधीच थांबणार नाही. काय ही मनोवृत्ती! मग लोक कसे करतात की आपण कोणत्याही मार्गाला चालत असू तर ते कधी आपल्याला चांगल्या मार्गाला चालू देत नाही. ते कायम आपल्याला वाईट मार्गालाच घेऊन जात असतात आणि मग त्यांची मनोवृत्ती ही भरपूर खराब होत जाते आणि त्यानुसार ते विचार पण तसेच करत असतात. म्हणून मित्रांनो, तुम्हाला नेहमी चांगले विचार करायचेत आणि चांगल्या विचारांना नेहमी चांगलाच मार्ग मिळत असतो. एवढं लक्षात ठेवून तुम्हाला जीवनात भरपूर मोठा प्रवास करायचा आहे. म्हणून तुम्ही आता ठरवायला हवे की तुम्हाला कसे वागायचे आणि तुम्हाला कसे सर्व कार्य एकदम चांगलेपणाने करायचे आहे. म्हणून मित्रांनो, आयुष्यात जगत असताना तुम्ही स्वामी समर्थांची सेवा कधीच सोडू नका. फक्त स्वामींची सेवा चांगल्या मनाने करा. बघा, तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट मिळेल आणि तुम्हाला त्यासाठी चांगली प्रेरणा मिळेल. म्हणून मित्रांनो, जीवन जगत असताना तुम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करत असताना तुम्ही भरपूर काही मिळवू शकाल. फक्त तुम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात करत असताना स्वामींना कधीच विसरायला नाही पाहिजे. स्वामींना जर तुम्ही विसरले तर मग तुम्ही भरपूर मोठी चूक करत आहात. तुम्ही जर स्वामींना विसरत गेले आणि तुम्ही अशाच चुका परत परत करत गेले तर मग तुम्हाला आयुष्यात जगण्यासाठी कोणतेच तुम्हाला आश्वासन तुमच्यासाठी उरणार नाही आणि तुम्हाला एकच पर्याय उरेल, तो म्हणजे स्वामींची सेवा करायचा. आणि स्वामींची जो सेवा मनोभावे करतो आणि प्रेमळ मनाने करतो तो व्यक्ती कधीच त्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही. त्याला सर्व काही गोष्टी प्राप्त होत असतात आणि मग तो जीवनात यशस्वी होत असतो. मित्रांनो, असे यशस्वी होण्यासाठी तुम्ही स्वामींचा आधार हा घेतलाच पाहिजे आणि स्वामींचा आधार जेवढ्या लवकर घ्याल तेवढेच तुम्ही यशाच्या शिखरावर जाल आणि तुम्हाला भरपूर काही यश हे प्राप्त होईल. एवढे मात्र खरे आहे. म्हणून स्वामींची सेवा करायला शिका आणि स्वामींची सेवा करत असताना निर्मळ मनाने करा आणि प्रेमाने करा. नक्कीच तुम्हाला यात यश मिळेल आणि यश मिळाल्यावर तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकाल. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, स्वामींची सेवा करत असताना फक्त स्वामींवर विश्वास असायला हवा. मग तुमचे सर्व कामे मार्गी लागतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.